पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आता धक्कादायक बाब समोर आली आहे। विशाल अग्रवाल याचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती। या वादात अजय भोसलेची हत्याही झाली होती आणि या प्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असतानाही पुणे पोलिसांनी केवळ आयपीसीची कलम लावून गुन्हा दाखल केला होता। तसंच आरोपपत्र दाखल करेपर्यंत विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटकही झाली नव्हती। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, जसजसा तपास पुढे जातोय अग्रवाल कुटुंबियांसंदर्भात अनेक खुलासे होत आहेत, अनेक गौप्यस्फोट होत आहेत आणि पुणे पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नक्कीच या प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईत कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होते। फक्त एक याच्यात सुधारणा अशी आहे की अजय भोसले यांची हत्या नव्हती, तर त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता आणि या हत्येच्या प्रयत्ना प्रकरणी बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखलही झाला होता। त्यानंतर पुढे हा तपास जेव्हा सीआयडी कडे गेला तेव्हा अनेक खुलासे समोर झाले। सुरेंद्र कुमार अग्रवाल जे त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा आहेत आणि विशाल अग्रवाल यांचे वडील आहेत, त्यांनी आपल्या भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्डची मदत मागितली होती आणि यासाठी त्यांनी छोटा राजनचा हस्तक विजय तांबट यांची बँकॉक इथं जाऊन भेट घेतल्याचंही आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलंय। मात्र असं असूनही सुरुवातीच्या काळापासूनच या प्रकरणी मोक्का लावणं अपेक्षित असताना पोलिसांनी ती कलम लावली नाहीत। केवळ आयपीसीच्या कलमाखालीच हा गुन्हा नोंदवण्यात आला, तपास करण्यात आला आणि आरोपपत्र दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली नव्हती। पुढे जेव्हा छोटा राजनला भारतात हस्तांतरित करण्यात आलं आणि त्याची सारी प्रकरणं सीबीआय कडे वर्ग करण्यात आली, तेव्हा हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती। त्यांचा अटकपूर्व जामीन तिथं फेटाळण्यात आला। त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात अटकपूर्व जामिनाची याचिका केली, जी हायकोर्टानं स्वीकारली आणि त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। त्यामुळे या प्रकरणी अग्रवाल कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही कुठेतरी समोर येते आणि त्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शनही समोर आलेले आहेत। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।